पायल गायकवाड आणि पौर्णिमा गायकवाड यांच्याकडनं 6 बॉलामध्ये 6 षटकार ठोकले तर कुठलाही फलंदाज असो तर 600 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल। कुठलाही फलंदाज असो 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकले तर 600 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। कवी बॉल घ्या। हॅलो तर आदरणीय खांदा विपक्ष धारोळ या दोन संघादरम्यान सामना पाहतोय। रफ आणि टफ फाईट या वेळेस उंची जास्त लांबी कमी आणि संपवला इथे फलंदाजाचा खेळ। बॅक टू पॅव्हलियन फलंदाज होईल। कवी फलंदाज बॅक टू पॅव्हलियन डीजे। फलंदाज आपण पाहतोय जितेंद्र। गोलंदाजाचा विचार केला तर अजय गोलंदाजाने काय कमबॅक केलं इथे। खांदा टीमचा गोलंदाज अजय पिऊंचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला इथे रवाना झाला मैदानाच्या आतमध्ये। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पहिल्या बॉल वरती एक भली मोठी विकेट इथे मिळवली। कवी फलंदाज झालाय बाद। नवीन फलंदाज पाहतोय जितेंद्र। खूप चांगला सामना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही। आज खूप चांगले सामने पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये। ओ इथे फटका फसलाय क्षेत्र आहे तिथे अजून एक ओ या वेळेस ठोकला इथे फलंदाज जितेंद्रने ठोकलाय समोरच्या दिशेला षटकार। या 6 धाब्याने श्री गणेशच्या खातं ओपन केलं जातंय धारोळ टीमचं। यावेळी चांगला बॉल फेकला परंतु फटका देखील चांगला पाहायला मिळाला। या बॉल वरती घेतल्या जातील 2 धाबा। जितेंद्रच्या बॅट मधून येत आहेत 2 धाबा। 8 धाबाचा फलकावरती जोडला गेला। 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला। पिऊंचं षटक हाताळण्यासाठी अजयने आपल्या स्वतःवरती विश्वास दाखवलाय परंतु 3 बॉल वरती 8 धाबा खर्च केला। तिथून पुढे मॅच मध्ये अजून खऱ्या अर्थाने मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही। इथे फटका फसलाय क्षेत्र आहे तिथे परंतु ही कॅच कॅरी केली काय र बॉल दिसला नाही। हा नाही काय गडी जाडा चुडा आहे त्याला तोल नाही समजला तर बघा असा कार्यक्रम झाला। पंच 2 धावा यस 2 धावा। या 2 धावाच्या मदतीने दर्शक आपण पाहतोय 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्या। त्या स्कोर बोर्ड वरती आमचे गुणलेखक परमित्र आम्हाला सांगता येतात गणेश निरगुडा।
फेकले तिथे. गोलंदाजाचा विचार केला तर विजयने आता कमबॅक केले. मध्ये धावा चांगल्या आल्या होत्या, 14 धावा धाफलकावरती, परंतु इथून पुढे मॅच मध्ये यावेळेस बदलान खेळलाय, फटका क्षेत्र आहे तिथेपर्यंत. यावेळेस या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. या एका धावेच्या मदतीने पंच बायची, यस बायची धाव असेल. 15 धावा धाफलकावरती जोडल्या गेल्या. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर आजच्या शेवटच्या दिवसामध्ये या स्पर्धेला पंच आमले लागले आमचे परम मित्र जनार्दन थोराड आणि अनिल पाटील या स्पर्धेला पंच लागले. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेमधून सहर्ष स्वागत. खूप चांगली मॅच आपण अनुभवतो आजच्या दिवसामधील दुसरा सामना. एकंदरीत पाहायला गेलं तर 11:15 वाजलेत, परंतु दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळेस लीडीने लागले. यस, धक्का क्रमांक इथे लागला जातो धारोड टीमला. तिसरा फलंदाज होईल अजून एक बार डीजे. हॅलो, दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल शिल्लक असेल. सुनील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातो या धारोड टीम कडनं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर विजयने कमबॅक करून दिलं या षटकामध्ये. इथे फटका फसला की काय, परंतु क्षेत्र आहे दूरवरून येणार. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे पाठीमागच्या दिशेला, परंतु या बॉल वरती घेतल्या जात आहेत 2 धावा. या 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धाफलकावरती. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. आता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कुठेतरी या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात विजयने. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, त्यानंतर 6 बॉल फेकले, फक्त 3 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी राहिली. चला लगेच सामना स्पीडअप ठेवायचा विनंती असेल सर्व टीमला, कारण विचार केला त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. सर्व खेळाडूंना, सर्व टीमला विनंती असेल आपण थोडस देखील आपण देखील स्पीडअप ठेवायचं. हॅलो, 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करावा लागतील. सर्व टीमला विनंती असेल आपण कुठल्या प्रकारचा न उशिरा करता आपला टाइम देखील इथे कंप्लीट केला जातोय. परंतु आतापर्यंत पहिला सामना देखील आपण पाहिला, त्या सामन्यामध्ये देखील आपण टायमिंग इथे आम्ही स्वतःने कंप्लीट केला होता, परंतु त्यांचे षटक अगदी 5 मिनिटांमध्ये कंप्लीट होत होत्या. परंतु इथे थोडस उशीर केला जातोय खानदान टीम कडनं. आपण स्पीडअप ठेवायचं. इथे फ्लॅश केलाय, चांगला फटका आणि ठोकलाय समोरच्या दिशेला षटकार. नका काढू माझी तीर्थयात्रा तिच्या गलीतून, नका काढू माझी तीर्थयात्रा तिच्या गलीतून. तिची आई म्हणेल मेला तर मेला, मरता मरता अजून एक चक्कर मारून गेला. ठोकला इथे षटकार.
या 6 धाब्याने धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दारुण विपक्ष खांदा या दोन संघांदरम्यान अगदी प्रेक्षकाने तुडुंब भरलेलं हे मैदान आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. आज सकाळ परत गडी हलत नाही. ओ यावेळेस लीडिंग एज लागली होती परंतु दोन फलंदाजांनी ते रिस्क घेतलाय आणि या रिस्क मुळे एक धाव सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावरती प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धावेवरती आमचे गुणलेखक परमित्र गणेश निरगुड आम्हाला सांगता येतात. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेमधून सरचे स्वागत. आदरणीय केटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगली कॅरिलिटी आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमधून आपण करूया सहर्ष स्वागत. आणि ते पाहायला गेलं तर एक धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाते. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण अनुभवतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला बॉल फेकलाय आणि त्या बॉलला देखील चांगला फेकलाय. हा ठोकलाय लॉंग आपला सीमा पार. हा येतोय दणदणी षटकार. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर षटकार ठोकला इत्या. नवनाथ गोलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार खालेत या षटकामध्ये. ओ यावेळेस मागच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल केला जातोय. यावेळेस अजून एक येतोय चांगला फटका आणि बघता बघता 3 षटकाचा बाद विकेट संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 36 या अंकावरती. ठोक डीजे. आणल्या
चेंडू कमी खेळलाय 5 फक्त. चौथं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती मार्गत असताना. आता उरले शेवटचे 4 बॉल. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला एकदा केली वेगाने कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. कदाचित 2 धावा होऊ शकले असते. अनिलने थोडस रिस्क घेतलं होतं 2 धावेसाठी, परंतु स्ट्राइक एंड वरती फलंदाज होता त्याने रिस्क घेतला नाही. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली, यात मात्र शंका नाही. दारोळ विपक्ष खांदा या दोन संघांदरम्यान. आता खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं शेवटचे 3 चेंडू उरले चौथ्या षटकामध्ये. पूर्व सत्र संपलं जाईल काय 3 चेंडू फेकल्यानंतर. यावेळेस फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्र आहे तिथे, परंतु यावेळेस कमालीची कॅच टिपले आणि फलंदाज होईल बाद. सुनील बॅक टू पवेलियन. डीजे धन्यवाद. आता उरले शेवटचे 2 बॉल. सुनीलने कमबॅक केला, जरी षटकार आला होता तरी एक भली मोठी विकेट देखील मिळवली. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. उरले शेवटचे 2 बॉल. धावा आपण पाहतोय धापलकावरती 43 धावा धापलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचे 2 बॉल. या 2 बॉल वरती 50+ धावा होतील का? प्रथम फलंदाजी करत असलेली टीम अर्थात धारोळ संघ. 43 तर धावा झाल्यात. अजून उरले शेवटचे 2 बॉल. या 2 बॉल वरती 50 जरी धावा झाल्या तर चांगल्या धावा मी म्हणेन. 50+ झाल्या तर अजून खूप चांगला टार्गेट आपण ठेवू शकाल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खांदा टीमच्या समोर, परंतु गोलंदाजाचा विचार केला तर कौतुक करावा लागेल. 4 बॉल फेकले, 7 धावा खर्च केल्या, एक भली मोठी विकेट देखील मिळवली इत्या. यावेळेस लिडीने लागली होती की काय? पंच आपण आपला डिसिजन द्यायचं. जर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नसेल तर फलंदाज बाद होणार नाही, परंतु पंच आपण आपसात आपला निर्णय घ्यायचा. पंच काय डिसिजन? यस, नॉट आउट. यस, फलंदाज देखील बाद दिला जाणार नाही. या स्पर्धेचा विचार केला तर जोपर्यंत एस्टिरेशक बॉल सोडत नाही तोपर्यंत धाव घेतली जाणार नाही आणि दोन्ही फलंदाजाला मैदान सोडावा लागेल तर धाव दिली जाईल या स्पर्धेमध्ये. आता उरला शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल शिल्लक. या बॉल वरती धावा येतील. एस्टिरेशकाने चुकी केली थोडीशी आणि या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. बघता बघता 4 षटकाचा वाजवी खेळ संपला. इत्या धावा बनवल्या 44. प्रथम फलंदाजी करत असताना धारोळ टीमनं आणि 45 धावांची करत असेल खांदा टीमला द्वितीय फलंदाजी करत असताना, परंतु त्या धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील 24 बॉल मध्ये हे देखील पाहावा लागेल. धारोळ टीमला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी लगेच जायचंय. डीजे
हॅलो. तर प्रथम फलंदाजी करत असताना धारोड टीमने धावा बनवल्यात 44 धावा बनवल्यात आणि 45 धावांचं टार्गेट ठेवलं या खांदा टीमच्या समोर. 45 धावांचं टार्गेट. 24 बॉल 45 धावा कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील गोलंदाज आपण पाहू शकाल. आपली उंच षटकात येण्यासाठी सज्ज झालाय. सुशील गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. एक युवा गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर खूप चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल, मात्र शंका नाही. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहतोय मंगेश. नॉन स्ट्राइक वरती नवनाथ. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय खांदा टीम कडनं. पहिला बॉल फेकला, इथे एक चांगला बॉल फेकलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे सुशील कडनं. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पहिला चेंडू वरती समजलं देखील नाही त्या फलंदाज मंगेशला. पहिला बॉल येतोय डॉट बॉल. समीकरण इतकं मोठं नाही, परंतु धावा चेस करावाच लागतील कांदा टीमला. त्या रोखल्या जातील काही ते धारोड टीम कडनं हे देखील पाहावा लागेल. ओ यावेळेस लीडिंग लागली होती, फलंदाज होईल बाद. यावेळेस मंगेशला मैदान सोडावा लागेल. धक्का क्रमांक लागला जातोय. पहिली सफलता इथे मिळून देतोय गोलंदाज आपण पाहू शकाल सुशील. डीजे हॅलो. थँक्यू डीजे. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सुशील कडनं. 2 बॉल बॅक टू बॅक 2 डॉट फेकले. त्यानंतर तिसऱ्या बॉल वरती कमबॅक केलंय, विकेट मिळवली आहे. मंगेशला देखील मैदान सोडावं लागलंय. गुरुनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केलाय. ओ यावेळेस संपर्क होत नाही. गुरुनाथला विचार केला तर बॉल वरती अचूक नजर ठेवावी लागेल. नजर ठेवली तर आपण एखादा मोठा फटका खेळू शकाल या मैदानावरती, परंतु नजर ठेवावी लागेल यावेळेस. ओ यावेळेस ब्लास्ट केलाय. उंची जास्त लांबी कमी, परंतु यावेळेस या बॉल वरती घेतल्या जात आहेत. एका टप्प्यावरती बॉल चालला निघून सीमा पार चौकार. 4 धाब्याने श्रीगणेशच्या खाता ओपन केलं जात आहे खांदा टीमचा. हॅलो. चीच कावला टीमचा संघनायक आणि चाकण टीमचा संघनायक. दोन्ही टीमला विनंती असेल आपण डाव्या आणि उजव्या साईडला येऊन थांबायचंय. दोन्ही टीमला विनंती असेल डाव्या आणि उजव्या साईडला येऊन थांबायचंय. चीच कामला आणि चाकण. आणि लगेच दोन्ही संघाच्या संघाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. यावेळेस क्रॉस द लाईन क्षेत्र आहे तिथे, परंतु या बॉल वरती कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. पहिल्या षटकाचा वाजवी संपलाय. धाव संख्या आपण पाहतोय 4 अंकावरती 1 गडी बाद खेळत असताना खांदा संघ.
ओ यावेळेस फटका फसला, क्षेत्र आहे तिथे यष्टीरेषक, यावेळेस धक्का क्रमांक दुसरा लागला जातोय, खांदा टीमला फलंदाज होईल बाद. धन्यवाद डीजा. आदरणीय पायल गायकवाड आणि पौर्णिमा गायकवाड यांच्या माध्यमातून 600 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय. कोणत्याही फलंदाजाने 6 बॉल वरती 6 षटकार ठोकले तर 600 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, यात मात्र शंका नाही. आदरणीय दीपक गायकवाड यांच्या माध्यमातून गोलंदाज पाहतोय, गोलंदाज ट्रॅक वरती अजय पहिल्या बॉल वरती एक ब्लॅक थ्रो मिळवून दिलाय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली लढत, धाबा काय इतक्या जास्ती नाहीये, परंतु खांदा टीमचा विचार केला तर त्या धाब्याचा पाठला कशा प्रकारे केला जाईल हे पाहावा लागेल. क्षेत्र आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षणाने कदाचित कॅच वरी जरी प्रयत्न केले असते तर चांगले राहिले असते. या बॉल वरती एका टप्प्यावरती चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय चौकार. 8 धाबा फरकावरती जोडले गेले, तिथून पुढे मॅच मध्ये अजूनही धाबा होऊ शकतील, खांदा टीमने प्रयत्न करावा लागतील. यस चिचकामला टीमचा संघ नाही की त्या यस फलंदाज झालाय बाद. अजून एक धक्का क्रमांक तिसरा चाकण टीमचा संघ नाही की त्या उपस्थित झालाय, चिचकामला टीमचा संघ नाही. चिचकामला यस दोन्ही टीमचे संघ नायक मोपाडा काय चिचकामला टीमचा संघ नायक आपणास विनंती केली जाते टॉस करण्यासाठी यायची विनंती असेल. आपणास वारंवार विनंती केली जाते दोन्ही टीमने डाव्या आणि उजव्या साइडला येऊन थांबायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना असेल. चिचकामला विपक्ष चाकण हॅलो यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. या बॉल वरती घेतल्या जात आहेत, 2 धाबा केल्या जात आहेत कंप्लीट. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कालचा दिवस गाजवणारा संघ आपण पाहूच काल नागेवाडी संघ, जिथे बालचंद्र गोलंदाज आपण पाहू शकाल गोलंदाज ट्रॅक वरती होता. 6 बॉल आणि 7 धाब्यांची गरज होती. कमालीचं षटक फेकलं होतं. शेवटच्या बॉल वरती एका बॉल वरती 4 धाब्यांची गरज होती, परंतु त्या धावा देखील दिल्या नाही. बालचंद्रने कमबॅक करून दिलं होतं बालचंद्रनं आणि सुपर 5 मध्ये क्वालिफाय झालाय नागेवाडी संघ. यावेळेस पाच लाईन फटका खेचलाय, क्षेत्र आहे तिथे, परंतु या बॉल वरती किती धावा घेतल्या जातील एकदा वेगाने केले कंप्लीट. बघता बघता या बॉल वरती 2 धावा केल्या जात आहे कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल स्कोर बोर्ड वरती पुढे सरसवली जाते. 12 धावा फलकावरती जोडल्या गेल्या, 3 गडी गमावले तिथे. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खांदा टीमनं चिचकामला टीमचा संघ नायक आपणास वारंवार विनंती केली जाते आपण टॉस करण्यासाठी यायचंय. ओ यावेळेस क्रॉस द लाईन फटका, क्षेत्र आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून बॉल चाललाय एका टप्प्यावरती सीमा पार, हा ठोकलाय चौकार. डीजे
धन्यवाद डीजे. यावेळी चांगला बॉल फेकलाय. बघता बघता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. जितेंद्र गोलंदाज पाहतोय गोलंदाज ट्रॅकवरती. 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. खांदा टीमने 3 विकेट देखील गमावलेत. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील, आक्रमण करावा लागेल फलंदाजांना. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्र नाही तिथे पर्यंत. एकदा तर वेगाने केली कंप्लीट. 2 टप्प्यावरती चेंडू जातोय क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये. या बॉल वरती धावा घेतल्या जात आहेत. 3 धावा धावफलकावरती. यस, 3 धावा धावफलकावरती. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आता खांदा टीमच्या. चला चिंचवली चिचकामला टीमचा संघनायक, चिचकामला टीमचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी याची विनंती असेल. चिचकामला टीमचा संघनायक विनंती असेल. प्रिया 11 चाकण संघ इथं उपस्थित झालाय, संघनायक देखील उपस्थित झालाय. हा सामना संपल्याच्या नंतर जर आपण उपस्थित झाले नाही तर आपल्याला पॅनल्टीच्या समोर जावं लागेल. इथे अपील केली होती परंतु त्या अपील मध्ये उत्साह नव्हता आणि या बॉलवरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या स्कोर बोर्ड वरती. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच पाहायला मिळाला. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्र आहे तिथे परंतु थोडस चुकीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या 2 धावेने धावसंख्या अजून पुढे सरसवली जाते. 1 धाव. यस, 1 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या. यावेळेस पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. संपर्क होत नाही आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर नक्कीच आदरणीय हिंदोळे सरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. चिचकामला विपक्ष प्रिया 11 चाकण या 2 संघांदरम्यान. खूप चांगले व्यक्तिमत्व पाहुणे आम्हाला लाभले आजच्या शेवटच्या दिवसामध्ये. आदरणीय खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्या व्यक्तिमत्वामुळे ही स्पर्धा आकारली होती ती स्पर्धा आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. आणि ती स्पर्धा आजचा शेवटचा दिवस आदिवासी नाईट किंग आयोजित भावी आमदार चषक 2024 सुधाकर भाऊ गारे यांच्या मानाने आकारलेली ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळाली. निकिता साहेबांचं इथं आगमन झालंय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगले व्यक्तिमत्व. 6 बॉल आणि 23 गरज इथून पुढे मॅच मध्ये. धन्यवाद. हॅलो 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 नक्कीच. हॅलो 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 हॅलो
धन्यवाद डीजे. नक्कीच गरिबांच्या कैवारू आदरणीय भावी आमदार सुधाकर भाऊ शेठ घारे यांची उपस्थिती या ठिकाणी झाले. नक्कीच एक दमदार नेतृत्व आणि सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं तसेच सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं मनातील भावी आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे या कर्जत तालुक्यामध्ये ते असे दमदार नेतृत्व गरिबांचे कैवारी ज्याला देव माणूस म्हटलं जातं ते आदरणीय सुधाकर भाऊ घारे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक कमिटीच्या वतीने हार्दिक 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 स्वागत. नक्कीच अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं खऱ्या अर्थाने आमच्या कमिटीच्या वतीने आणि आमचे आयोजक आदरणीय हरिश्चंद्र बांगारे सर आणि हेमंत खंडवी साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नाईट रजनी शृंखला भरवली गेली आणि त्या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून आमचे दमदार नेतृत्व म्हणजे सर्वांचे लाडके भावी आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुधाकर भाऊ घारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आमच्या आयोजकांकडून मात्र तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि जिथे तुमच्या सोबत जेवढे पाहुणे आले पूर्ण नाव तर घेऊ शकत नाहीये कारण पूर्ण नाव तर मला माहित नाही, परंतु आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चार बॉल आणि 13 धाव संख्येची गरज आहे. धन्यवाद डीजे. इथे मॅच खऱ्या अर्थाने आपण अनुभवतोय. खांदा आणि त्याच्या विपक्षात खऱ्या अर्थाने पाहू शकाल तुम्ही एक धारोळ हा संघ. तर नक्कीच येणाऱ्या 3 बॉल आणि गरज असेल जिंकण्यासाठी 13 धाव संख्येची. तत्पूर्वी 3 बॉल आणि 13 धावा. तर नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थाने अगदी आमच्या आयोजकांना मान देऊन या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झाले ते आमचे सुधाकर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने आपण ही स्पर्धा पाहतोय. आदिवासी नाईट किंग रजनी शृंखला बांगरवाडी आयोजित 2024 आणि यामध्ये आलेले तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जिथे 3 बॉल आहे गरज आहे 13 धाव संख्येची. यावेळेस मात्र फार चांगली फिल्डिंग आणि तिथे पकडली जाते विकेट. पुन्हा एकदा विकेट होईल माघारी परतेल फलंदाज होईल बाद. तर नक्कीच डीजे वाल्याला विनंती करेल एकदा गाणं होऊन जाऊ द्या.
धन्यवाद डीजे. 2 बॉल आणि गरज आहे 13 धाव संख्येची. थोडस मॅच कडे जाऊया, नंतर नक्कीच पाहुण्यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. 2 बॉल 12 धाव संख्या. एका साइडला पनवेल विभागातील खांदा संघ, तर दुसऱ्या साइडला अंबरनाथ विभागातील एक दादा संघ म्हणजे धारोळ. यावेळेस मात्र बॉल खूप चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. परंतु या सामन्यामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल. फार चांगली मॅच या ठिकाणी पाहिली आणि खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला विचार केला तर धारोळ संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय आणि नक्कीच विजय पदार्पण करील का. 1 बॉल आणि 13 धाव संख्येची गरज असताना एक चमत्कार सुद्धा या ठिकाणी वाचू शकतोय तो खांदा संघाला. परंतु एखादा नो बॉल इथे सामना फिरू शकतोय का. यावेळेस मात्र फटका फार चांगला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केलं